बाजूला संघ असेल त्याच्या विरुद्ध असेल तो संघ शिवान ट्रान्सपोर्ट सलामी जोडी मैदानामध्ये। एका बाजूला रायगडचा वेल फिनिशर ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे बारक्या कांबळे आणि त्याच्या जोडीला असेल तो मात्र रायगडचा बाहुबली ज्या नावाने त्याला ओळखतो आपण रोशन म्हात्रे। 4 षटकांचा खेळ असेल, पाहावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी होईल बारक्या कांबळे आणि रोशन म्हात्रे यांची। बारक्या कांबळेचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी राहिली आहे, परंतु रोशन म्हात्रे याची जरा थोडीशी कुठेतरी बॅट शांत आहे। नक्कीच इथून पुढे रोशन म्हात्रेला चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी म्हणजे शिवान ट्रान्सपोर्ट संघासाठी। तर दुसऱ्या बाजूने विचार केला तेवढाच मोठा संघ त्यांच्या समोर उभा आहे, क्षेत्ररक्षण करणारा संघ मोरे 11। दोन्ही पंचांना विनंती असेल जरा लवकर सामना चालू करून घ्या। बालाजी कृष्णा 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 अंपायर का नाम लिख के देना कौन है? कृष्णा खाना दे उसका कल था वो नहीं अलग है उसका खाना आया वो झंडू बाब हो गया तुम लोग। ये कौन है पंच? ये तो आ रहा है ना इधर लेके आएगा बालू कृष्णा अंपायर का नाम तो बिल्ली बालाजी पवार सर। ये कौन है? ये कौन है? पवार सर बोल तो रहा यार बालाजी क्यों बता बालाजी को पहचान पवार सर पवार ही नाम है। हाँ पवार सर का नाम नहीं पता रही तो पवार सुनील पवार सॉरी सुनील पवार प्रवीण पवार द्वारकानाथ चोरगे। तर नक्कीच आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका बजावताना प्रवीणजी पवार असतील, त्यानंतर द्वारकानाथ चौगुले चव्हाण ना की चौगुले द्वारकानाथ चोरगे माफ करा यांची प्रमुख भूमिका राहिली या पंचांच्या भूमिकेमध्ये। तसेच आणखी एक पंच आमचे जवळचे परममित्र विजय बालाजी असतील। चला सामन्याला लवकर चालू करा। आणखी मोठा सामना आपल्या समोर होते, एका बाजूला मोरे 11 दुसऱ्या बाजूला असेल तो शिवान ट्रान्सपोर्ट। तर या कामोटे प्रीमियर लीग 2026च्या लीग मधली शेवटची मॅच आपल्या समोर येते। मोठा सामना आपल्या समोर येतोय, मोरे 11 विरुद्ध शिवान ट्रान्सपोर्ट। वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतोय, गोलंदाज तयार असेल अर्जुन बेदी, एक नावाजलेला असा गोलंदाज, त्याच्यासमोर तेवढाच मोठा फलंदाज रोशन म्हात्रे, साथीला असेल तो मात्र रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे। पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, सामन्याला सुरू होते 10 ते 12 पावलं रनअप घेऊन पंचांनी डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल। पहिला चेंडू होता डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि हा खराब चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाजीला। अवंत धावेने 1 धाव होते, 1 धावेने श्री गणेश होते तो मात्र शिवान ट्रान्सपोर्ट या संघाचा। पाहावं लागेल अर्जुन बेदी विरुद्ध रोशन म्हात्रे। दुसरा चेंडू चांगला चेंडू होता, चांगल्या टप्प्याचा चेंडू पूर्णपणे बीट होतं या ठिकाणी। रोशन म्हात्रे हलक्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतो आणि चेंडू मात्र आता अतुल माफ करा अक्षय गोवर यांच्या हातामध्ये। चेंडू येतो निर्धाव, धावसंख्या 1 वरती कायम। पुढचा चेंडू घेऊन तयार अर्जुन, आता मात्र फुलटॉस प्रकार चेंडूला लॉब करतोय फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी। जबरदस्त फटका पाहायला मिळतो या ठिकाणी। पंचांकडून तिसऱ्या पंचाची मागणी होती रिव्ह्यू साठी, पाहावं लागेल आमचे तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे चोरगे सर द्वारकानाथ चोरगे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये। थोडीशी चेंडूला उंची होती त्या कारणाने कुठेतरी ते आक्षेप घेतला गेला आणि त्याचं नक्कीच या ठिकाणी निर्णय घेतला जाईल, पाहावं लागेल। या ठिकाणी फेअर डिलिव्हरी येते, थोडासा फलंदाज खाली वाकला होता त्या कारणाने उंची चेंडूच्या लेवलच्या बरोबर होती, त्या कारणाने पंचांनी निर्णय दिला हा
फेअर डिलिव्हरी चेंडू असेल आणि चेंडूला भिरकावून मात्र दिलं होतं. फायनलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी रोशन म्हात्रे याने. जबरदस्त फलंदाज आहे, आक्रमक पवित्रा घेतो तो नेहमीच. पहिला षटकार मारलाय तो मात्र रोशन याने. पुन्हा एकदा लॉफ केलाय, पाहावं लागेल त्या ठिकाणी. लॉंगाच्या दिशेने पंकज येतोय, मकरन भगत येतो त्या ठिकाणी. एक धाव मिळते, एका धावून धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 8. पहिलं षटक चालू असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले ते मात्र अर्जुन याने. आणि आता मात्र प्रथमचा स्ट्राईकला येतोय तो रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, हलक्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र जातो निर्धाव. थोडासा कमबॅक करताना दिसतो या ठिकाणी तो मात्र अर्जुन बेदी. धावसंख्या 8 वरती कायम. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल, बारक्या कांबळे असेल स्ट्राईक वरती. पाहावं लागेल, कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी राहिली बारक्या कांबळेची. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळून काढलाय त्या ठिकाणी. एक धाव तो मिळणार आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतो की काय पाहावं लागेल, परंतु रोशन कुठेतरी थांबवतोय बारक्याला. कोणतीही घाई करताना दिसत नाही. एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 9. या ठिकाणी मला वाटतंय एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. रोशन मात्र स्टाईलला खेळ. पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि या फुलटॉस प्रकारचा चांगला समाचार घेतोय रोशन मात्रे. पॅवेलिनच्या डोक्यावरून आम्हाला सलामी देत 6 धावांसाठी येतो हा फटका. या 6 धावेने धावसंख्या मात्र होती ती 15. या आधीचा षटकार मारला होता रोशनने, तो सुद्धा फुलटॉस चेंडू होता आणि आता सुद्धा फुलटॉस चेंडू होता अर्जुनचा. कुठेतरी चूक करून बसतोय रोशन मात्रे. याला दिलेली ही मेजवानी होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतो. आणि 6 धावेने धावसंख्या होती ती 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दोन्ही संघांचा आपण विचार केला, दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज आहे, चांगले गोलंदाज आहे. त्यापैकी हा एक चांगला गोलंदाज आहे अर्जुन बेदी. कुठेतरी चूक करून बसला 2 चेंडूवरती आणि त्याचा फायदा मात्र उचलला रोशन म्हात्रे याने. कालच्या दिवसभरात थोडीशी बॅट शांत होती रोशन म्हात्रेची. आता मात्र तो चांगल्या आक्रमक पवित्रामध्ये दिसतोय. ना आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज सुमित गोळे. कालच्या दिवसभरात आपण पाहिलंय एक वेगवान असा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे कामोठ्यामध्ये. नक्कीच एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे सुलक्षण भोईर लारा. त्याला थोडंसं मार्गदर्शन करताना दिसतात आपल्याला, पाठीमध्ये देताना दिसत आहेत. नक्कीच कानमंत्र देत आहेत, कारण कालच्या दिवसभरात एक चांगली गोलंदाजी राहिली ती सुमित गोळे याची. पूर्णपणे प्रभावित करून सोडलं होतं या लीगमध्ये, या लीगच्या स्पर्धेमध्ये ते सुमित गोळे यांनी. आणि आजचा हा दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. पाहावं लागेल सुमित गोळे जवळजवळ 20 ते 22 पावलांचं रनअप. अतिशय वेगवान गोलंदाज. एक यंगस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. अतिशय कमी वयात आपली ओळख करून दिली एक वेगवान गोलंदाज म्हणून तोच हा सुमित गोळे. पहिला चेंडू घेऊन 20 ते 22 पावलांचं रनअप घेऊन समोर बारक्या कांबळे. पहिला चेंडू आकुटोप्या चेंडू होता, चेंडू काही समजला नव्हता तर बारक्याला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू होता सुमित याचा. आणि कालच्या दिवसभराचा विचार केला तर अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती सुमिताने. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करून 1-2 विकेट घेण्याचं काम करून देत होता तो आपल्या संघाला, म्हणजे मोऱ्या 11 संघाला. आणि तोच हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीमार्फत पाहावा लागेल. त्यासमोर तेवढाच मोठा फलंदाज आहे, एक अनुभवी असा बॅट्समन खेळताना दिसतोय तो बारक्या कांबळे. त्याचा पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये बोलबाला आहे तोच हा बारक्या कांबळे समोर उभा आहे. पाहावं लागेल पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल सुमिताचा. पुन्हा एकदा आकुटप्या चेंडू त्या ठिकाणी झेल होतो की काय, आणि संधी मिळाली आहे या ठिकाणी. मोऱ्या 11 संघाचे संघ मालक अशोक जाधव झेल घेताना दिसले आपल्याला त्या ठिकाणी. आणि झेल कोणाचा घेतला तर रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळेचा. ज्या खेळाडूला आउट करण्याची गरज होती तोच खेळाडू बाद होतोय.
तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. अतिशय स्वतःवरती नाराज झाला बारक्या कांबळे. कुठेतरी वेगळा खेळ खेळायचा होता त्याला. संत गतीने सुरुवात करून त्यानंतर हाणामारी करायची होती, परंतु कुठेतरी स्वतःचा विकेट गमावून बसतोय आणि पहिला धक्का मात्र बसतोय तो शिवण ट्रान्सपोर्ट या संघाला. 1 गडी बाद 15. त्यानंतर बारक्या कांबळे आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज, आणखी एक हार्ड हिटर, एक चांगला फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडूमध्ये जी वर्णी लागते. रायगड प्रीमियर लीग असो, आणखी सातारा जिल्हा प्रीमियर लीग असो, वारंवार तो फलंदाजी गोलंदाजी करतो. तोच हा फलंदाज महेश मदने, साताराचा सितारा म्हणून त्याला ओळखलं जातं. डावखुऱ्याचा हा फलंदाज, डावखुऱ्याचा गोलंदाज म्हणून त्याला अष्टपैलू म्हणून ओळखलं जातं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तोच हा फलंदाज स्ट्राईकवरती खेळताना दिसेल. बारक्या कांबळेची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज. पाहावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी करेल. सुमित गोळे याचा पुढचा चेंडू. आकुटापाय चेंडू, थोडासा उसळी घेणार चेंडू. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते. धाव संख्या होती ती 16. मी आधीच वर्णन केलं होतं सुमित गोळ्याचे. कालच्या दिवसामध्ये त्यांनी प्रभावित करून ठेवलेलं होतं गोलंदाजीने, आणि त्याच गोलंदाजाने बारक्या कांबळेसारख्या मोठ्या फलंदाजाचा विकेट घेतला. झेल घेणारा होता क्षेत्ररक्षक तो अशोक जाधव, स्वतः संघमालक. पुन्हा एकदा डाव्याच्या बाहेर चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न होता. पाहावं लागेल चेंडू मात्र जातोय सीमेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय हा खराब चेंडू. म्हणजेच वाईट +4, एकूण 5 धावा भेटतील या ठिकाणी. धाव संख्या होती ती 21. दुष्काळात 13वा महिना अशा प्रकारची खेळी. अतिशय वेगवान असा गोलंदाज नेहमीच आपल्या वेगावर स्वार होत असतो आणि त्याचाच फायदा मात्र होतो या ठिकाणी शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाला. तर मी या ठिकाणी विनंती करेन आमचे मान्यवर मान्य श्री भालचंद्रजी म्हात्रे यांनी व्यासपीठावर यायचे. तुम्हाला विनंती असेल, आमचे अतिथी आमचे मान्यवर भालचंद्रजी म्हात्रे, मी तुम्हाला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आणि विराजमान व्हायचं. तर आपण याच्या आधीचा चेंडू पाहिला होता, खराब चेंडू होता आणि त्याचा मोबदला फायदा मात्र भेटला तो शिवान ट्रान्सपोर्ट संघाला. पुन्हा एकदा सुमित याचा पुढचा चेंडू. आता मात्र कुठेतरी वेगावर नियंत्रण ठेवलं होतं, थोडासा वेग कमी केला होता, त्या कारणाने महेश मदने या ठिकाणी फसतोय. चेंडू मात्र जातोय पंकजाच्या हातामध्ये निर्धाव. धावसंख्या 21 वरती कायम स्थिर. आतापर्यंत चेंडू झाले ते मात्र 3 चेंडू बाकी असतील सुमित गोळे याचे. आणि पाहावं लागेल येणाऱ्या 3 चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करेल तो महेश मदने. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, बॅच एज लागून चेंडू मध्ये जातो विकेट किपरच्या मागे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सागर म्हात्रे, सॅगी या नावाने त्याला ओळखलं जातं कामोट्यामध्ये. एक चांगला फलंदाज म्हणून त्याकडे पाहिलं जातं नेहमीच. तोच हा सागर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. 1 धाव मिळते, 1 धावने धाव फलक हलतंय. धाव संख्या होते ती 22. तर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मान्यवर माननीय भालचंद्रजी म्हात्रे यांचं आगमन होते. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आता मात्र स्ट्राईकला खेळतो रोशन म्हात्रे. बऱ्याचशा उशिरानंतर मिळते त्याला स्ट्राईक. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, पाहावं लागेल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याची संधी होती. आणि या ठिकाणी काय घडतंय, डायरेक्ट हिट करतोय पंकज, पण त्या ठिकाणी थोडासा अडथळा झाला होता रोशनला. पंचांकडे दाद मागतोय. पंचांचा निर्णय आमच्याकडे येणे बाकी असेल. तर पंचाने तुमचा काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत द्यायचा. ठीक आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली. या ठिकाणी फटका सजवला होता. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे तिसरे पंच द्वारकानाथ चोरगे सर या ठिकाणी पाहणी करतील, त्यानंतर निर्णय देतील. कुठेतरी चूक करून बसला होता रोशन म्हात्रे.
अतिशय सोपा झेल होता सुमित याला. नक्कीच तिसरे पंच ऑन फील्ड पंचांच्या भेटीला येतील, तिथे निर्णय दिला जाईल. तिसरे पंच येत आहेत मैदानामध्ये. बालाजी दोन्ही पंच जरा पुढे या. थोडंसं कठीण असं निर्णय आहे आणि तिन्ही पंच डिसिजन घेऊन हा निर्णय देतील. पंचाने ऑन स्क्रीनवरती पाहिलंय, त्यानंतर त्यांचा जो निर्णय असेल ते सांगतील आम्हाला. आणि या ठिकाणी काय घडतंय, रोशन मात्र हलका मोठा मासा गळायला लागतोय. दुसरा गडी बाद होतोय. याआधी बाद झाला होता बारक्या कांबळे. तुम्ही लाईव्ह वरती बघू शकता. चांगला फटका सजवण्याच्या नादामध्ये एक झेल सुद्धा सोडला होता सुमित आणि त्यानंतर धावचीत करण्यासाठी दोन्ही फलंदाज दोन्ही क्षेत्ररक्षक समोर आले होते. त्या कारणाने कुठेतरी अडथळा निर्माण झाला होता, परंतु ऑन फील्ड अंपायर आणि थर्ड अंपायर तिघांनी मिळून दिलेला हा निर्णय. आणि या ठिकाणी रोशन म्हात्रे बाद होते. 2 गडी बाद, 22ची धावसंख्या. आता मात्र कुठेतरी धावसंख्या मंदावल्यासारखी वाटते, ती मात्र शिवांश ट्रान्सफर संघाची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे सुबोध गोवारी. आणखी एक बिग हिटर म्हणून त्याला ओळखला जातं. ज्यावेळी जय हनुमान कामोटे संघ मैदानामध्ये दाखल होतो त्या ठिकाणी सुबोध गोवारीची फलंदाजी बघणे वाकण्याजोगी असते. तोच सुबोध गोवारी मैदानामध्ये दाखल होतो. सुमित गोळे पहिला चेंडू उसळी घेणारा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत तो हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते. एका धावेने धावसंख्या होती ती 23. आतापर्यंत 2 गडी बाद झाले. बाद होणारे खेळाडू होते ते बारक्या कांबळे, त्यानंतर रोशन म्हात्रे. दुसरी आहे दुसरी आहे. पुन्हा एकदा ऑफटीच्या बाहेर जाणार हा चेंडू. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते. अवंत धावेने धावसंख्येत भर पडते. एका धावेने धावसंख्या होते 24. दुसरं षटक चालू असताना मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. सुमित गोळे खूप चांगली गोलंदाजी राहिली त्याची. कालच्या दिवसापासून अतिशय सर्वांना प्रभावित करून सोडले ते मात्र त्याच्या गोलंदाजीने. आता मात्र खाली राहणारा चेंडू होता. चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर पंकज यांच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावसंख्या झाली ती 24. 2 गडी बाद झालेत शिवान ट्रान्सफर या संघाचे. तर आपण या ठिकाणी विचार केला, प्रथम नाणेफेक जिंकलं होतं ते मोरे 11 संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्या प्रकारे थोडीशी गोलंदाजी पण आपल्याला पाहायला मिळते.
6 चेंडू हाताळले होते सुमित गोळे याने, त्यामध्ये 9 धावा दिल्या आणि 2 विकेट मात्र प्राप्त केले सुमित गोळे याने. चांगली गोलंदाजी. चला पंच, दोन्ही पंचांना विनंती असेल जास्तीत जास्त टीम मीटिंग घ्यायला देऊ नका, अजून बरेच सामने खेळवण्यात येणार आहे दिवसभरात. दोन्ही संघांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करा. बालाजी सर, जास्तीत जास्त वेळ घालवू नका, अजून बरेच सामने होणे बाकी आहेत. तर पंकज गाडगे येतोय समोर, मात्र तेवढा चांगला फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं कामोट्यामध्ये, अख्ख्या रायगडमध्ये, पूर्ण साताऱ्यामध्ये. तोच हा महेश मदने पाहावं लागेल. पंकज घाडगे विरुद्ध महेश मदने असे बॅटल असेल. येणारे 12 चेंडू बाकी असतील. 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतात ते पाहावं लागतील. शिवान ट्रान्सपोर्ट संघाचे खेळाडू, एका बाजूला महेश, दुसऱ्या बाजूला सुबोध गोवारी. आतापर्यंत धावसंख्या झाली 24. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कमी कमी धावा रोखाव्या लागतील ते मोरे 11 संघाला. त्यासाठीच की काय स्वतः कर्णधार पंकज घाडगे आला आणि पहिला चेंडू टाकला. चांगला चेंडू, चांगला वेग होता, आकुटप्प्यात चेंडू होता, चांगल्या टप्प्यावरचा चेंडू होता. त्या कारणाने कुठेतरी बीट होतोय महेश मदने. आणि पहिला चेंडू होता निर्धाव. उर्वरित 11 चेंडू बाकी असतील. महेश मदने याच्याजवळ सुद्धा एक मोठी संधी असेल. उर्वरित 11 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या उभी करून द्यावी लागेल आपल्या संघासाठी, शिवण ट्रान्सपोर्ट संघासाठी. आता मात्र लॉफ केलाय, बैठक शॉट, देखना फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटका महेश मदने यांच्या बॅटमधून लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. काय फटका सजवला आहे महेश मदने याने. या 6 धावांनी धावसंख्या जलदगतीने पुढे जाते. धावसंख्या होती 30. दोन मोठे खेळाडू त्यांचे बाद झाले, बारक्या कांबळे, रोशन म्हात्रे. त्यानंतर मात्र त्यांची उणीव भासू देत नाही हा महेश मदने. नक्की जास्तीत जास्त धावा करावे लागतील ते शिवान ट्रान्सपोर्ट संघाला, कारण करो की मरो अशी परिस्थिती या सामन्यामध्ये आहे. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल. आणि या ठिकाणी काय घडतंय, मिसफील्ड होते त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा मात्र तो महेशला. नंदू गुरव होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी. 4 धावा मिळत आहेत. पहिल्या चेंडू होती षटकार आला होता, त्यानंतर हा चौकार, परंतु नंदू गुरव कुठेतरी घाई करतायत. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याला ओळखलं जाते कामोट्यामध्ये. अशा प्रकारची चूक तो कधीच करत नाही, परंतु या ठिकाणी चूक होते आणि त्याचा फायदा मात्र होतो शिवान ट्रान्सपोर्ट या संघाला. धावसंख्या होती 34. पुन्हा एकदा कुटुंबात चेंडूचा वेळ घेतला, चेंडूला पाठवलं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अमित सेठ, सुमित सेठचा भाऊ अमित सेठ. आणि आणखी एक मोठा धक्का शिवान ट्रान्सपोर्ट संघाला. तिसरा गडी बाद होतो महेश मदने यांच्या स्वरूपात. कालच्या दिवसात आपण पाहिलं होतं याच प्रकारचा फटका सजवला होता महेश मदने याने षटकारासाठी, आणि आता मात्र त्याच प्रकारचा फटका मारला, परंतु ताकद कुठेतरी कमी पडली आणि स्वतःचा विकेट मात्र या ठिकाणी गमावून बसला तो महेश. अमित सेठ एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याला ओळखलं जातं. नेहमीच तो कॉलनीमध्ये काळभैरव वायरे या संघाकडून खेळत असतो आणि तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. चांगला झेल टिपला आणि मोठा गडी मात्र बाद करण्यामध्ये त्याचा मोठा वाटा दिसतो या ठिकाणी. धावसंख्या होते ती मात्र 34. 3 गडी बाद. नवीन फलंदाज चंद्रेश, चंदू या नावाने त्याला ओळखलं जातं कामोट्यामध्ये. तोच हा चंद्रे, आणखी एक मोठा फलंदाज, बिग हिटर. ज्यावेळी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा चालू झाली होती त्यावेळी पहिल्यांदा या कामोटे नगरीमध्ये चमकणारा फलंदाज म्हणून ज्याला ओळखला जातं तोच हा चंदू. सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठेतरी बॅकफुटला आलाय तो, परंतु नक्कीच उर्वरित चेंडूमध्ये तो चांगली फलंदाजी करेल. आपली वादळी खेळी या मैदानामध्ये तो दाखवेल. ज्याप्रमाणे त्याने या स्पर्धेला सुरुवात केली होती पहिल्या हंगामामध्ये आपल्या षटकार चौकाराने अक्षरशः या मैदानामध्ये पाऊस पाडला होता, तोच हा चंद्रेश मैदानामध्ये दाखल होतोय आणि चंदूकडून मोठी अपेक्षा असेल. उर्वरित मला वाटतंय उर्वरित 8 चेंडू बाकी असतील पहिल्या सत्रातील. धावसंख्या झाले 34. जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमाव्या लागतील, त्यासाठी चेंडूला पाठवले. पंकजाचा चांगला चेंडू, परंतु डावी एसटी सोडून जाणारा चेंडू.
खराब चेंडू, अवांतर धाव मिळते. कुठेतरी वेगावर नियंत्रण ठेवलं होतं. धाव संख्या होती ती 35. पाहावं लागेल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा पंकज तयार. आकुटापे चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिले. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी काय घडतंय, नैसर्गिक खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी होते 1 शॉट साठी. तिसरे पंच या दोरकांना सर असतील इथे. जे ऑन फील्ड डिसिजन असेल ते पंचांनी द्यायचं आहे. आणि 1 शॉट 1 रनची या ठिकाणी कपात होते, म्हणजे एकच धाव मिळेल या ठिकाणी. आपण नेहमीच पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये विजय पिल्लाई अतिशय बारकाईने त्यांची नजर, आणि त्याचमुळे या ठिकाणी 1 रनची कपात होते शिवण ट्रान्सपोर्ट संघाची. 1 धाव मिळते. आता मात्र चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, ब्लॉकमध्ये चेंडू होता. पंकज घाटगे यांचा चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर अक्षय गोवार यांच्या हातमध्ये. धाव संख्या आतापर्यंत झाली ती 37. 3 गडी बाद झाले. येणारे 6 चेंडू बाकी असतील. पाहावं लागेल किती धावांचं योगदान देतात ते सिवॉन ट्रान्सपोर्ट संघ, कारण या षटकामध्ये जवळजवळ 15 ते 18 धावा आल्या ना, तुम्हाला नक्कीच हा सामना अतितटीचा पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या झाली ती, माफ करा, 36 धावसंख्या झाली आतापर्यंत. तर शेवटचे षटक घेऊन येतो तो रायगडचा आणखी एक नावाजलेला गोलंदाज, ज्याच्या धारदार गोलंदाजीने अनेक फलंदाजांची विकेट गोल केली. तोच हा गोलंदाज सुलक्षण भोईर उर्फ लारा. लारा या नावाने प्रसिद्ध असलेले, पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीने बोलबाला केला होता, तेच हे गोलंदाज. एक अनुभवी गोलंदाज, डावखुर हाताचे गोलंदाज, अतिशय वेगवान आणि चलाक असे गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तेच गोलंदाज येत आहेत. शेवटचे 6 चेंडू घेऊन, शेवटचे षटक घेऊन समोर तेवढाच मोठा फलंदाज आहे तो सुबोध गोवारी. पाहावं लागेल पहिला चेंडू. पंचांच्या डाव्या बाजूने सुरुवात करतील आपल्या गोलंदाजीला. समोर असलेला आक्रमक फलंदाज सुबोध गोवारी याला. पहिला चेंडू आकुटापे चेंडू हलक्या पद्धतीने घेऊन काढला. फायनलच्या दिशेने पाहावं लागेल. नैसर्गिक अडथळ्याला त्या ठिकाणी चेंडू अडतोय. सागर मात्र येतोय, चेंडू फेक चांगली करतोय, परंतु अक्षय गोवारी कुठेतरी चूक करतोय. गॅदर करू शकला नाही चेंडू निश्चा, त्या कारणाने या ठिकाणी धावची होता होता वाचलाय तो सुबोध गोवारी. नक्कीच चेंडू कलेक्ट केला असता अक्षय गोवारी याने, तर या ठिकाणी सुबोध गोवारी धावशील होऊ शकला असता. चांगला थ्रोपेक केला होता तो सागर म्हात्रे याने. धावसंख्या झाली ती मात्र 38. 38, लॉस ऑफ 3 विकेट. तर सुलक्षण भोईर यांना सचिन पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि कुणाल गौर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये. तर सुलक्षण भोईर यांच्यासाठी सचिन पाटील कोण, सचिन पाटील कोण, कुणाल गोवारी आणि सचिन पाटील यांच्याकडून सुलक्षण भोईर यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये जाहीर झालेला आहे. चेंडू येतो स्ट्राईकला. ब्लॉक मध्ये चेंडू पाहावा लागेल. पंचाने दाद मागतायत. सुलक्षण भोईर जोरदार अपील केले, परंतु पंच विजय पिल्लाई यांच्यावरती काहीच परिणाम नाही. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्याचा वेध घेता आला नाही चेंडूला. चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर अक्षय गोवार यांच्या हातामध्ये. आता मला वाटते ह्या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 39. 3 गडी बाद. येणारे 3 चेंडू कशा प्रकारे असतील.
चंदू कोण आहे? चंदू आक्रमण करेल का या 3 चेंडूवरती? पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू होता, कुठेतरी चूक करून बसतो या ठिकाणी अक्षय गोवारी, त्याचा फायदा उचलतात शिवण ट्रान्सपोर्ट संघाचे खेळाडू. 1 धाव मिळते. धाव संख्या होती ती तब्बल 40. येणारे 2 चेंडू बाकी असतील. या 2 चेंडूवरती मोठे फटके आले ना तर नक्कीच हा सामना अतिशय रोमांचक पद्धतीने होईल. रोमांचक स्थितीमध्ये जाऊ शकतो हा सामना, कारण समोरच्या संघाचा विचार केला तर तेवढे चांगले गोलंदाज आहेत त्यांच्या संघामध्ये. आता पण धाव संख्या झाली ती 40. 2 चेंडू बाकी. सुबोध गोवारी लॉब करण्याचा प्रयत्न होता फायनलच्या दिशेने, परंतु डाव्या यशीचा खूपच भार जाणारा चेंडू मात्र येतोय अवांतर. खराब चेंडू. 1 धाव मिळते. धाव संख्या होते 41. सलगचे 2 चेंडू बाकी आणि 2 चेंडूवरती सुबोध गोवारी याला कुठेतरी आक्रमण करावं लागेल. आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवावं लागेल. 41 धावा झाल्या आतापर्यंत. मोठी फटकेबाजी करावी लागेल सुबोधला. ब्लॉकमध्ये चेंडू होता, खोदून काढला. 1 धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानतो की काय, परंतु या ठिकाणी काय घडतंय? दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये सुबोध गोवारी याला धावचीत व्हायला लागतंय. 4था गडी बाद होतोय सुबोधच्या स्वरूपात. धाव संख्या होती ती 42. 1 चेंडू बाकी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. कामोट्याचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू अते खान. पाहावं लागेल या खेळाडूमध्ये पण तेवढी ताकद आहे, तेवढी क्षमता आहे. ज्यावेळी इंटर कॉलनीचे मॅच होतात त्यावेळी हा फलंदाज चांगली फटकेबाजी करतो, चौपेर खेळी करतो. तोच अते खान येतोय 1 चेंडू खेळण्यासाठी शेवटच्या षटकातील. तर नक्की अते खान याला काहीतरी करावं लागेल. आपल्या संघासाठी मोठा एक फटका मारावा लागेल. कुठेतरी आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकतो आणि अते खान ती कामगिरी करू शकतो. पाहावं लागेल. पण तेवढाच समोर विचार केला तेवढाच अनुभवी गोलंदाज त्याच्यासमोर आहे, तो म्हणजे लारा तसं काही घडू देणार नाही एवढं निश्चित. पाहावं लागेल. येणारा हा चेंडू चांगला चेंडू होता. लॉब करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागतायत आणि या ठिकाणी काय घडतंय? अवांतर धाव मिळते आणि चंद्रेश बाद होते धावची स्वरूपात. शेवटचे चेंडू बाकी. एक संधी असेल पुन्हा एकदा. आतापर्यंत धाव संख्या झाली 43. अते खान याला मोठा फटका मारावा लागेल या चेंडूवरती. जोरदार प्रहार केला लॉंगांच्या दिशेने. पाहावं लागेल. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावची मागणी आणि काय घडते पाहावं लागेल. आणि धावचीत करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 2 धावा तर काढल्या. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल आणि चंद्रेश सुखरू आपल्या क्रेजमध्ये 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होती ते 45. म्हणजे 46 धावांचं आव्हान असेल ते मात्र मोरया इलेव्हन संघाला. 24 चेंडू आणि 46 धावा ह्या कराव्याच लागतील. कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा निर्णय आहे आणि त्यासाठी 24 चेंडूमध्ये तुम्हाला 46 धावा कराव्या लागतील. तर चला लवकर सामना चालू करा. धर्मा कॉन्ट्रॅक्टरचे ओनर कॉन्ट्रॅक्टर साहेब धर्मा सर यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कॉन्ट्रॅक्टर धर्माजी सर तुम्हाला विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. आहे का चान्स? तर आपण पाहतोय कामोडे प्रीमियर लीग 2026 केपीएल चषक 2026चा हा दुसरा दिवसातील लीगमधील शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला मोरया इलेव्हन, दुसऱ्या बाजूला शिवण ट्रान्सपोर्ट. प्रथमतः फलंदाजी केली होती शिवण ट्रान्सपोर्ट संघाने.
तब्बल 4 षटकामध्ये 45 धावा उभ्या केल्या. 46 धावांचं आव्हान असेल ते मात्र मोरे 11 संघाला. चला पंचांना विनंती असेल लवकर लवकर सामना चालू घ्या. अजून बरेचसे सामने होणार आहे या मैदानावरती. तर दरम्यान सामन्याला सुरू होते. एका बाजूला मोरे 11, दुसऱ्या बाजूला शिवान ट्रान्सपोर्ट. 45 धावा उभ्या केल्या. शिवान ट्रान्सपोर्ट संघाने 46 धावा बनवायला लागतील ते मोरे 11 संघाला, आणि त्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला असेल तो अक्षय गोवारी आणि त्या जोडीला पंकज गाडगे. नक्कीच अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांना विजय मिळवणे अतिशय गरजेचं असेल. करो की मरो अशी परिस्थिती आहे या सामन्याची. तो संघ विजयी होईल तो पुढच्या फेरीसाठी दाखल होईल, पात्र ठरेल पुढच्या फेरीसाठी. कुठे ठेवले? नक्कीच आपण या ठिकाणी चांगली स्पर्धा पाहतोय. कामोडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय सागरदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि या केपीएलचे प्रमुख आयोजक बारक्या कांबळे तसे कृष्णा मिश्रा असेल, चांगलं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. कालच्या दिवसभर चांगली स्पर्धा रंगली होती. चांगला खेळ पाहिला प्रत्येक संघाचा, प्रत्येक खेळाडूचा. चला सामन्याला सुरुवात करा लवकर लवकर. थोडंसं सहकार्य करा, अजून बरेच सामने खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीचे सामने खेळवण्यात येणार आहे. विनंती करेन दोन्ही पंचांना, तरी दोन्ही संघाच्या संघ मालकांना, संघ नायकांना थोडंसं सहकार्य करा आम्हाला. तर नक्कीच आपण व्यासपीठावर पाहतोय आमचे प्रमुख पाहुणे असतील उपस्थित, मान्यवर आमचे धर्माजी सर असतील, आनंदजी भाई, त्यानंतर गणेशजी गदम यांची उपस्थिती ती लागली आहे. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. सामना चालू होतोय. एका बाजूला असेल तो पंकज घाडगे, दुसऱ्या बाजूला असेल अक्षय गोवारी आणि वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज मयूर. 24 चेंडू आणि 46 धावा असं हे समीकरण असेल. पहिला चेंडू घेऊन तयार असेल तो मात्र मयूर. आपले 10 ते 12 पावलांचं रनअप घेऊन एक अतिशय वेगवान असा गोलंदाज, म्हणजे जी ओळख आहे कामोट्यामध्ये तोच हा गोलंदाज मयूर आपल्याला दिसतोय. आणि समोर मात्र विचार केला तेवढाच मोठा फलंदाज रायगड जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे तोच हा पंकज घाडगे. तर पहिला चेंडू पाहावा लागेल. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होते. पंचांच्या डाव्या बाजून सुरुवात करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. पहिला चेंडू आकुटोपाल चेंडूला भिरकावून दिलंय, परंतु कुठे ते ताकद कमी पडली पंकजाची, त्या कारणाने 30 सर्कलमध्ये चेंडू वाढला आणि चांगला ते खाण्यांचा थ्रोबॅक झाला होता, परंतु कुठेतरी या ठिकाणी
एक रनची कपात होते, एक वन शॉट होतो या ठिकाणी. पंकज घाडगे कुठेतरी लाईनच्या बाहेर बॅट टेकवली, त्या कारणाने पंचांचा एकदम कडक निर्णय. या ठिकाणी एक रनची कपात होते, एकच रन मिळेल. एक धावेने धावाचा श्री गणेश होतोय, वैयक्तिक खातं खोलतो एक पंकज आणि सांघिक देखील धावसंख्या होती एक. चांगली फिल्डिंग केली होती या ठिकाणी अत्ते खान यांनी. थोडासा थ्रो जर क्षमच्या लेवलला असता तर नक्की या ठिकाणी धावतीत होऊ शकला असता, परंतु तसं काही घडलं नाही. पुन्हा एकदा पाहावं लागेल. पंकज घाडगे तयार असतील खेळायला. त्या जोडीला असेल तो अक्षय गोवारी. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली या दोन्ही फलंदाजाने आणि तेच आता फलंदाज आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये या लीगमधील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज. 24 चेंडूमध्ये 46 धावा करण्यासाठी ही सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. समोर मात्र गोलंदाज मयूर. आकुटाबे चेंडू लॉप केलाय, पाहावं लागेल. महेश पण येतो झेल खाली आणि या ठिकाणी काय घडतंय. मोठा मासा गळाला लागतोय. पंकज घाडगेच्या स्वरूपात संघाला मिळालेला मोठा धक्का. ज्या खेळाडूची गरज होती शिवान ट्रान्सपोर्ट संघाला, तोच फलंदाज तंबूच्या रस्त्याने जाताना दिसतोय. स्वतःवरती नाराज होते कारण चेंडू आखूड टप्प्याचा होता आणि अशाच प्रकारचे चेंडू तो नेहमी सीमेच्या बाहेर मारत असतो, परंतु तसं काही घडलं नाही. कुठेतरी टायमिंग कमी पडला, ताकद कमी पडली आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी घेतलाय तो शिवान ट्रान्सपोर्ट संघाच्या खेळाडूने, म्हणजेच महेश मधने त्या ठिकाणी उभा होता. चेंडूचा पुरेपूर वेध घेतला आणि सहजरित्या झेल टिपला तो पंकज घाडग्यांचा. पहिला गडी गारद मोरे 11 संघाचा पंकज घाडगे ना. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आणखी एक हार्ड हिटर, आणखी एक बिग हिटर अर्जुन बेदी. या आधीच्या सामन्यामध्ये चांगली तुफानी वादळी खेळी केली होती, तोच अर्जुन बेदी स्ट्राईक वरती खेळताना दिसेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या या स्पर्धेतील अन्नदाता म्हणून ज्यांना पाहिलं जातंय ते आमचे रविदादा भगत यांचं या ठिकाणी आगमन होतंय. पुन्हा एकदा आकोटाबाई चेंडू, परंतु थोडासा उजव्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्यापर्यंत इशारा करतात हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 2. धीम्या गतीने सुरुवात पाहायला मिळते मोऱ्या 11 संघाच्या बाजूने. 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ मोऱ्या 11. मयूर याची चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, हलक्या पद्धतीने खेळून काढलाय, सन्मान दिला चेंडूला. पॉईंटच्या दिशेने आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे नितीन पवार. हा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, आपण नेहमी त्याला रायझिंग स्टार मधून खेळताना पाहतोय, तोच हा नितीन पवार. एक धाव मिळते, धावसंख्या होते 3. आता मात्र अक्षय गोवारी बऱ्याचशा उशिरानंतर त्याला स्ट्राईक मिळते, परंतु पहिला चेंडू फेस करताना या ठिकाणी काय घडतंय, चेंडू खाली राहतो मयूरचा. चेंडू मात्र आता निर्धाव. धावसंख्या 3 वरती कायम. 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज असलेला संघ मोरे 11 कामोटे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला, त्या कारणाने कुठेतरी बीट होतोय. अक्षय गोवारी वारंवार बीट करतोय मयूर त्याला. धावसंख्या 3 वरती कायम. आणि नक्कीच कुठेतरी पंकज आउट झाला, त्यानंतर एक दबाव दिसतोय त्यांच्या संघावरती, खेळाडूंवरती. एक मोठा हार्ड हिटर फलंदाज बाद झाला पंकज घाडगे. आता मात्र वेगावरती थोडंसं नियंत्रण ठेवलं होतं, परंतु त्याचा पूर्णपणे वेध घेतोय अक्षय गोवारी. बराचसा उशीर शांत होता मैदानामध्ये ना, आता मात्र चेंडूला भिरकावून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. बऱ्याचशा उशिरानंतर हा मोठा फटका अक्षय यांच्या बॅटमधून. धावसंख्या होती ती 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
तर आपण पाहतोय कामोठे प्रीमियर लीग 2026 सकाळी 17 पासून आपण हे सामने पाहत आलो. या स्पर्धेमध्ये रॉबिन स्मृती मास्टर सूर्या आतापर्यंत 3 सामने जिंकलेले आहे. त्यानंतर रॉयल सरकार हाही संघ 3 सामने जिंकले आहेत. तसेच आयडियल अकॅडमी हा संघ 4च्या 4 मॅच जिंकलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता चालू असलेल्या सामन्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे. जो संघ जिंकेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरेल, पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. आतापर्यंत धावसंख्या होते ती पहिल्या षटक समाप्तीनंतर 9, एक गडी बाद झाला पंकज स्वरूपात. म्हणजेच हा सामना करो की मरो अशा परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल. तर महेश मधने येतोय डावकर हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू आकुटापेट चेंडूला भिरकावून दिलाय, लॉप केलंय फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आकाशाला गवस निघालणारा हा फटका अर्जुन बेदी यांच्या बॅटमधून आणि 6 धावेने कुठेतरी धावसंख्येचा वळण मिळतोय, आकार मिळतोय. धावसंख्या होते ती 15. नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्या ज्या लोकांचं योगदान मिळाले त्या लोकांचा आम्ही मंडळातर्फे नक्कीच आभार मानू. आपण या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा महेश तयार असेल. समोर फलंदाज अर्जुन. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, सन्मानपूर्वक खेळून काढला. 1 धाव तो नक्की मिळणार. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. दुसऱ्या धावीची अजिबात घाई करताना दिसत नाही तो मात्र अर्जुन बेदी. एका धावून धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती 16. एक गडी बाद झाला आतापर्यंत. पुन्हा एकदा फुलटा प्रकार चेंडू होता, लॉप केलाय, पाहावं लागेल. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने मयूर धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव मिळते. एका धावेपासून वाचू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या होती 17. एक धाव पुढे सरताना दिसत आहेत. मात्र माफ करा मोरे 11 संघाचे खेळाडू. आतापर्यंत महेश मधने याने 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केला. त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता अर्जुन बेदी याने आणि तोच फलंदाज येतो स्ट्राईकवरती. तर पाहावं लागेल महेश मधने कशा प्रकारे कमबॅक करेल. आपण पाहिलं होतं या खेळाडूला रायगड प्रीमियर लीग खेळताना. जोरदार प्रहार केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चंद्रेश येतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगला थ्रो पेक देखील झालाय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 18. तर रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिलं होतं महेश मधने याला फरदीन काजीसारख्या स्टार खेळाडूला त्याने जागेवर उभं करून ठेवलं होतं. तोच हा गोलंदाज. पुन्हा एकदा फुलटा प्रकार चेंडू लॉप केलाय. मयूर होते त्या ठिकाणी, पाहावं लागेल. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावची मागणी करतो अक्षय. नैसर्गिक अडथळ्याला चेंडू अडतोय, चिखलामध्ये चेंडू अडतोय आणि त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावसंख्या होती ती 20. कुठेतरी नियंत्रण भरकटताना दिसतो. महेश वारंवार फुलटा चेंडू टाकतोय आणि त्याचा फायदा मात्र घेता येते मास्टर मोर्या 11 संघाचे खेळाडू. चला लवकर सामना चालू करा, जास्त वेळ घालू नका. आता मात्र उर्वरित 13 चेंडू बाकी. 13 चेंडूमध्ये 26 धावा बनाव्या लागतील मोर्या 11 संघाला. पुन्हा एकदा आता मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला. डाव्या इष्टीकडून उजव्या इष्टीकडे जाणारा वळणारा गरकन वळणारा चेंडू होता महेश मधन्याचा आणि त्या कारणाने कुठेतरी अक्षय बीट झाला आणि चेंडू मात्र येतो निर्धाव. धावसंख्या 20 वरती कायम. येणारे 12 चेंडू आणि 26 धावा. तर आपण पाहतो या ठिकाणी केपीएलचा हा थरार चालू आहे. त्यानंतर आता येणारा रविवार असेल 23 ऑगस्ट आणि या 23 ऑगस्ट वर्षी मान्सून धमाका आणखी एक स्पर्धा आपल्या समोर येते. कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत दुनियादारी ग्रुप कामोठे आयोजित दुनियादारी चषक 2026 23 ऑगस्ट. प्रवेश फी असेल 3500 3500.
या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम पारितोषिक असेल 15,000, द्वितीय पारितोषिक असेल 10,000 आणि तृतीय पारितोषिक असेल 7,000 आणि या स्पर्धेचं ठिकाण असेल स्वर्गीय दिबा पाटील मैदान कामोठे, ज्या ठिकाणी ही स्पर्धा चालू आहे त्या ठिकाणीच. तर नक्कीच या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त संघाने सहभागी व्हा आणि सहकार्य करा. संपर्कासाठी तुम्ही नक्कीच पंकज घाडगे असतील, शिवा लंके असतील, दीपक शिंदे असतील, खंडू राक्षी असतील, त्यानंतर विशाल म्हणजे शिक्का भाऊ असतील, यांना संपर्क करा. तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी आपली लाडकी ट्रॉफी मान्सून धमाका दुनियादारी चषक पर्व पहिलं असेल आणि ही स्पर्धा नक्कीच आगीवेगळ्या प्रकारची असेल. याची आम्हाला पहिली सूचना आली खंडू राक्षी यांच्याकडून, काहीतरी वेगळं आकर्षण असेल या स्पर्धेसाठी. खंडू राक्षी यांनी आम्हाला आधीच सूचित केलेलं आहे एक वेगळं आकर्षण ठरलेलं असेल या स्पर्धेसाठी. तर येणारे 12 चेंडू आणि 26 धावा खेळण्यासाठी सज्ज फलंदाज अर्जुन बेदी आणि त्याच्यासमोर तेवढाच चांगला गोलंदाज रोशन म्हात्रे. रोशन विरुद्ध अर्जुन असे बॅटल पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू 26 धावा. मोर्या 11 की शिवान ट्रान्सपोर्ट, करो की मरो असा हा सामना. पहिला चेंडू उजव्या शिरा भारताना चेंडू आणि पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत हा खराब चेंडू. अवांतर धाव मिळते, एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 21. खराब सुरुवात रोशन यांची. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील आपल्या संघासाठी, त्यासाठी करण्यात दिलेली जबाबदारी. आता मात्र ब्लॉकमध्ये चेंडू होता, चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅच एज लागून चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने. नितीन पवार पुन्हा एकदा पाण्याचा अडथळा साफ करत धावताना दिसत आहेत. स्वतःचा जीव सावरत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतात. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या पुढे जाते, 2 धावेने धावसंख्या होते 23. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. येणारे 11 चेंडू आणि 23 धावा. अर्जुन बेदी जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत मोर्या 11 संघाला आशा आहे, त्यांची आशा पल्लवित आहे, ताजी आहे. तसे रोशन म्हात्रे याची गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली आहे. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू, नक्कीच एकदम देखणा चेंडू पाहायला मिळाला रोशन म्हात्रे यांच्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र 1 चेंडू कमी होतोय. येणारे 10 चेंडू 23 धावा. कोणता संघ या ठिकाणी सामना जिंकेल पाहावं लागेल. फुलटॉस प्रकारचा चेंडू, एक मेजबानी दिली होती रोशन म्हात्रे याने अर्जुन बेदी याला आणि अशा प्रकारची संधी अर्जुन बेदी या ठिकाणी कधीच सोडत नाही आणि त्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी दाखवून दिलंय. या 6 धावेने पॅव्हिलियनला सलामी देत येणारा हा जोरदार देखना फटका अर्जुन बेदी यांच्या बॅटमधून. या 6 धावेने थोडंसं समीकरण बदलताना, समीकरण आपल्या विजयाच्या दिशेने घेऊन येताना दिसतोय अर्जुन बेदी. मोर्या 11 संघासाठी एक हाती झुंज देताना आता मात्र समीकरण थोडंसं जवळ येताना दिसतंय मोर्या 11 संघाच्या बाजूने. येणारे 9 चेंडू 17 धावा. काय होईल, काय बिघडेल हे येणारे चेंडू सांगतील. येणारे षटक म्हणजे रोशन म्हात्रेची गोलंदाजी वरती ठाम असेल, पाहावं लागेल. 9 चेंडू 17 धावा. 3 चेंडू अतिशय महत्वपूर्ण रोशन म्हात्रे यांच्या मार्फत. पुन्हा एकदा चांगला चेंडू थोडंसं कमबॅक करताना दिसत. त्या ठिकाणी संधी आहे धावचित करण्याची. बारक्या कांबळे डायरेक्ट हिट करतोय आणि डायरेक्ट अक्षय गौरेला पाठवतोय तंबूच्या रस्त्याला. ह्या धावेची गरज होती का, ही धावा घेण्याची गरज होती का असा नक्की प्रश्न पडला असेल अर्जुन बेदी आणि अक्षय याला. कारण चांगली फलंदाजी करत होता अर्जुन बेदी. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला होता, कुठेतरी चूक केली होती बारक्याने, परंतु त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता अर्जुन याने, परंतु तसं काही घडलं नाही. अतिशय चपळाईने बारक्याने मात्र डायरेक्ट हिट केला आणि तंबूच्या रस्त्यामध्ये दाखल केले ते मात्र अक्षय गौरेला. आणि आता मात्र मैदानामध्ये घडतंय काय, आणखी एक बिग हिटर कामोठेचा. हार्ड हिटर म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, नेहमीच पॅडल स्लिप खेळतो, स्कूप शॉट खेळतो, बैठक शॉट त्याच्याकडे नेहमीच पाहायला मिळते. तोच हा फलंदाज सागर म्हात्रे याची वरच्या क्रमांकावरती वर्णी लागते. कारण कालच्या दिवसामध्ये त्याला उशिरा पाठवलं होतं फलंदाजीमध्ये आणि उशिरा येऊन सुद्धा शेवटच्या चेंडूवरती त्यांनी षटकार मारला होता आणि आपल्या संघाला चांगल्या मजबूत स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलं होतं. तोच सागर म्हात्रे. समोर तेवढाच मोठा गोलंदाज रोशन म्हात्रे. 8 चेंडू 17 धावा.
चांगला चेंडू होता, चांगल्या प्रकारे घेऊन काढला पाहावं लागेल. नितीन पवार त्या ठिकाणी येतात चपळाईने, चांगले क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मात्र नक्की मिळते. प्रयत्न होता सागराचा परंतु कुठेतरी अपुरा पडला, परंतु एक धाव मिळते. धाव संख्या होती ती 30. येणारे 7 चेंडू बाकी, या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 7 चेंडू 16 धावा. अजूनही अर्जुन बेदी त्या ठिकाणी तयार. 7 चेंडू 16 धावा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. त्या ठिकाणी मयूर होतय, महेश मध्ये दोघांची शर्यत, परंतु महेश मध्ये या ठिकाणी चेंडू अडवतोय. आता मात्र एक धाव मिळेल. आता उर्वरित मात्र 6 चेंडू बाकी. येणारे 6 चेंडू 15 धावा. कोण जिंकेल कोण हरेल. जर सागर म्हात्रे याने सलग 3 षटकार मारले, षटकारांची जर हॅट्रिक केली तर त्यांचे जिवलग मित्र परम मित्र रोहित डिचलकर यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर. सागर म्हात्रेने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर त्यांचे परम मित्र जिवलग मित्र रोहित डिचलकर यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं रोख प्राइज जाहीर झालेला आहे. तर नक्कीच पाहावं लागेल. येणारे 6 चेंडू 15 धावा. अर्जुन बेदीला ह्या धावा कराव्याच लागतील, कारण हा आपण सामना पाहतोय ना, दोन्ही संघाला समान संधी आहे. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरेल, पुढच्या फेरीमध्ये तो प्रवेश करेल. त्यामुळे हा सामना करो की मरो अशा परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि येणारे 6 चेंडू 15 धावांची गरज असेल. पाहावं लागेल कोणता गोलंदाज येईल आणि हा धावा रोकेल. कर्णधार बारक्या कांबळे कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी देईल 6 चेंडू 15 धावा रोखण्यासाठी. आणि नक्कीच अत्ते खान येतोय, आणखी एक वेगवान गोलंदाज कामोट्याचा. 6 चेंडू 15 धावा रोखण्यासाठी कर्णधारांनी दिलेली जबाबदारी. समोर फलंदाज अर्जुन बेदी. पहिला चेंडू उजवी सोडणारा हा चेंडू खराब चेंडू. पंच बाले यांचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचतोय. अवंत धावेने सुरुवात होते गोलंदाजीला अत्ते खान यांच्या. धाव संख्या होती ते 32. आता मात्र एका धावेने समीकरण कमी होते. येणारे 6 चेंडू 14 धावा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. 1 मिनिट. तिसऱ्या पंचांची मागणी केली तर आम्ही लाईव्हला चेक करू आणि तुम्हाला सांगू थोडंसं गोलंदाजीच्या. येणारे 6 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा पाहावं लागेल. पुढे टाकलेला चेंडू होता, लॉब केलाय, उंची जास्त लांबी कमी. महेश मधने झेल खाली आणि काय घडतंय. पहिल्या अटॅकमध्ये झेल सुटला होता, त्यानंतर मात्र पाणी केली चेंडूची आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. अर्जुन बेदी ज्याच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी होती आणि तोच फलंदाज तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. या ठिकाणी काय घडलं होतं. चेंडू स्लॉट मध्ये आला होता, जोरदार भिरकावला देखील होता, परंतु झेल खाली आला होता तो मात्र महेश मध्ये पहिला अटेम्प्ट केला होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्याला झेल टिपटा आला नाही. त्यानंतर मात्र चेंडू थोडासा हवेमध्ये स्थिरावला होता आणि त्याचा मात्र फायदा घेतला महेशने आणि झेलबाद स्वरूपात बाद केलं अर्जुन बेदी सारख्या मोठ्या खेळाडूला. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. येणारे 5 चेंडू आणि 15 धावा आणि त्या धावा करण्यासाठी पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. मोरे 11 संघाच्या बाजूने आणखी एक स्टार बॅट्समन नंदू गुरव. नेहमीच आपण याला पाहतो रायझिंग स्टार सारख्या संघामध्ये तो खेळत असतो, चांगली फलंदाजी करत असतो आणि त्याच्यावरच आता जबाबदारी असेल. एका बाजूला सागर म्हात्रे, एका बाजूला नंदू गुरव. 5 चेंडू 14. जोरदार प्रहार केला, आल्या लोप केला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूने प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. काय फटका पाहायला मिळाला नंदू याच्या बॅट मधून. आल्या स्वागत करून दिलं अत्ते खान यांचं. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा देखना लाजवाब फटका नंदू याच्या बॅट मधून. आता मात्र समीकरण जवळ येतंय. मोरे 11 यांच्या बाजूने विजयाच्या दिशेने जाताना दिसतंय. 4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू परंतु उजव्या बाहेर जाणार चेंडू. खराब चेंडू. अवंत धाव मिळते
आणि अशा स्थितीमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणे गरजेचे नसते. कुठेतरी नियंत्रण भरकटताना दिसतोय तो मात्र अत्ते खान. सामना एकदम रोमांचक परिस्थितीमध्ये आलेला आहे. मी पहिल्या इनिंगमध्ये बोललो होतो शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल. ब्लॉक मध्ये चेंडू पाहावा लागेल. या ठिकाणी काय घडतंय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करतोय, धावचेत करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट सुद्धा होत आहे आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. तिसऱ्या पंचाची मागणी. काय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अत्ते खान यांच्या स्वरूपात. जबरदस्त ब्लॉक मध्ये चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतः धावत गेला, स्वतः चेंडू कलेक्ट केला, स्वतःला झोकून दिलं मैदानावरती, खेळपट्टी होती आणि डायरेक्ट हिट सुद्धा केला अतिशय वेगाने चपळीने. आणि या ठिकाणी काय घडतंय, फलंदाज होतोय बाद. जबरदस्त काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे अत्ते खान यासाठी. जबरदस्त स्वतःला पूर्णपणे खेळपट्टीवर फलंदाज होतोय बाद. या ठिकाणी धावची स्वरूपात सागर मात्र परतावं लागतंय. फलंदाज बाद, आउट. या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी केली होती, ऑन स्क्रीन वरती पाहिलं गेलं, त्यानंतर धावची स्वरूपात बाद झाले तो मात्र सागर म्हात्रे. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी पाहणी केली, त्यानंतर तुम्हाला निर्णय दिला गेला. तुम्ही स्वतः पाहू शकता, लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही स्वतःही पाहू शकता. जर तुम्हाला काही शंका असेल तर या ठिकाणी फलंदाज बाद होतोय सागर म्हात्रे. पुन्हा एकदा अत्ते खान तयार. मकरन भगत आलाय खेळण्यासाठी, पाहावं लागेल या ठिकाणी काय घडतंय. डेड बॉल घोषित करतात पंच. काय झालं काय बोल, डॉट नाही, डेड नाही दिला, ते रन नाही, तो धावला ना तरी पण बॉल काउंट आहे. पुण्याचा जोरदार प्रहार करायचा होता मकरन भगत त्या ठिकाणी होत्या. या ठिकाणी काय घडतंय, धावची करण्याचा प्रयत्न केला होता नंदू गुरव, परंतु आता मात्र कुठेतरी जीवदान मिळतंय नंदू याला. आता मात्र उर्वरित एक चेंडू बाकी आणि गरज असेल 6 धाव्यांची. एक चेंडू 6 धावा, एक चेंडू 6 धावा. काय घडेल, काय बिघडेल. मोरे 11 की शिवांश ट्रान्सपोर्ट, दोन्ही संघांना समान संधी. दोन संघ या स्पर्धेमध्ये जिंकेल, या सामन्यामध्ये जिंकेल तर पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. एक चेंडू 6 धावा. नंदू गुरव याआधी त्यांनी एक षटकार मारला होता आणि त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवलाच, परंतु स्वतःच्या संघाचा देखील आत्मविश्वास वाढवलाय. त्या कारणाने पूर्णपणे आता सर्वांचं लक्ष असेल नंदू याच्यावरती. पण समोर मात्र तेवढा चांगला गोलंदाज अत्ते खान. एक चेंडू 6 धावा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी काय करतंय शिवांश ट्रान्सपोर्ट या ठिकाणी विजयी होतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल सुद्धा होतोय. आणि या ठिकाणी पराजित होते तो संघ मात्र मोरे 11. जबरदस्त सामना पाहायला मिळाला मोरे 11 आणि शिवांश ट्रान्सपोर्ट यांच्यामध्ये. दोन्ही संघांना समान संधी होती सामना जिंकण्याची आणि या ठिकाणी जवळजवळ शेवटच्या चेंडूपर्यंत